अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीने विद्यानगर भागातील शंभू महादेव मंदिर या ठिकाणी परळीमध्ये प्रथमच भुलाईचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आपल्यासोबत परळीच्या या ठिकाणी नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी आहेत। ताई, काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदाच परळीमध्ये हा भुलाई कार्यक्रम संपन्न होत आहे। इथे शेकडोच्या प्रमाणात महिला इथे आलेल्या आहेत आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लोप पावत चाललेले जे आपले सांस्कृतिक खेळ आहेत, भुलई हा प्रकार आहे, हा कुठेतरी लोप पावत चाललेला आहे। आणि अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाचे अध्यक्ष कोकाटे महाराज यांनी हा कार्यक्रम पहिल्यांदाच परळीमध्ये आयोजित केला। त्यानिमित्त इथे शेकडो महिला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सर्व काही सांगून जाईल आणि ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळी अशी काय प्रतिक्रिया देऊ। ह्या महिलांचे तुम्ही चेहरे बघा, किती आनंदानं उत्साहानं भरून चाललेले आहेत। ताई, खरोखरच या ठिकाणी आपली संस्कृती लुप्त होत चाललेली आहे, पण आज कुठंतरी या संस्कृतीला या ठिकाणी प्रत्येक महिलेला प्रेरणा देण्यासाठी आणि महिलाचं एकत्रीकरण असेल किंवा महिला या ठिकाणी गुण्यागोविंदाने एका छताखाली आलेले आहेत, काय वाटते? महिलांना एकत्र येणं, गप्पा गोष्टी करणं, सुखदुःख वाटून घेणं, आनंद एकमेकांचा वाढवणं आणि ही जी आपली संस्कृती आहे की महिलांना ह्याच्यामध्ये सहभागी होऊन आनंद लुटता येणं, घराच्या बाहेर पडून रोजच्या दिवसाच्या जबाबदाऱ्या थोड्या बाजूला ठेवून आनंदी जगण्यासाठी हे खेळ आपल्या परंपरेनं आपल्याला दिलेले आहेत। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ही संस्कृती आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करत आहोत, ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे। माहेरून म्हणजे माहेरी लवकर जाता येत होतं पहिल्या बायकांना, त्याच्यामुळं हे सण आहे नागपंचमीचा। कसं आहे, पहिले कसं सण असा उत्साहात साजरा करत होते लोक। आता म्हणजे एवढं ते मोबाईल हे निघाले त्याच्यामुळं एवढा उत्साह दिसत नाही, पण आता बायकांना कसं इथं आता उत्साह दिसायलाय। आता पहिलं कसं माहेरला येत होत्या बायका, पहिलं कसं माहेर भेटीगाठी होत नव्हत्या, काही नव्हत्या, मोबाईल काही नव्हते, फक्त लेटरवर ह्याच्यावर हे होतं। पण आता कसं आहे, आता मोबाईल आले तर हे आले त्याच्यामुळं त्यांना एवढा उत्साह वाटेना कोणत्या सणाचा।